मनसे सदस्यांनी महापालिका आयुक्त महेश पाठक यांना अपमानास्पद वागणूक दिली, यासाठी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. महापालिका आयुक्त महेश पाठक यांना मनसेच्या नगरसेवकांनी बांगड्यांचा आहेर करून अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकरणाचा महापालिकेतील विविध कामगार संघटनांनी निषेध केला. मनसे नगरसेवकांनी आयुक्तांची माफी मागेपर्यंत सर्व सभांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या निषेधामार्फत देण्यात आला. गेल्या काही दिवसात अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याची अनेक प्रकरणे वारंवार घडत आहेत. नगरसेवकांनी बांगड्या आयुक्तांना आहेर म्हणून देण्याचा प्रकार संताप आणणारा आहे. त्यामुळे मनसेचे नगरसेवक झालेल्या प्रकाराची माफी मागणार नाही तोपर्यंत प्रशासनाचा कोणताही अधिकारी सभेला बसणार नाही. मात्र नगरसेवकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. शिवाय या गैरप्रकाराचा निषेध करण्यासाठी अधिकारी आणि सेवकांची सभा होणार आहे. मनसे सदस्यांनी महापालिका आयुक्तांना अपमानास्पद वागणूक दिली. प्रशासकीय काम करत असताना अशी वागणूक आणि वैयक्तिक आरोप करण्याचे प्रसंग वारंवार येतात. आयुक्तांची अशा पद्धतीने अवहेलना केली तर इतर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सर्वसाधारण सभेत घडलेल्या प्रकाराबाबत मनसेचे सदस्य जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत अधिकारी सभेत हजर राहणार नाहीत. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महापालिका भवनाच्या हिरवळीवर सभा बोलवण्यात आली होती. नहीं चलेंगी दादागिरी नहीं चलेगी हमारी यूनियन हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा सर्व अधिकारी व कष्टकरी कामगार एकजुटीचा सर्व अधिकारी व कष्टकरी कामगार एकजुटीचा माननीय आयुक्तांचा अपमान करणाऱ्यांचा नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी बोल श्रमिक बोल श्रमिक बोल अधिकारी बोल रे कामगार ही दुसरी तिसरी घटना आणि महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडतात. सर्वसामान्य कामगार कर्मचारी वास्तविक प्रशासन कोणाच्यासाठी चालवतं? सरकार म्हणजे कोण आहे? शेवटी मायबाप सरकार जे राजकीय पक्ष निवडून येतात ते सर्वाधिकारी आहेत आणि त्यांची धोरणं अंमलात आणायला जणू काही ही संपूर्ण यंत्रणा निमूटपणे बांधली आहे. असं एक वातावरण आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात तयार झालेलं आहे. जो कोणी गैरप्रकारांच्या बद्दल बोलेल, वागेल, मग तो वाळू माफियाबद्दल बोलेल, कोल माइन्स माफियाबद्दल बोलेल, पोलिसांच्या मधल्या गोष्टींबद्दल बोलेल, त्याला गुंडगिरी साक्षात यमसदनाला पाठवते आणि त्याबद्दल आम्ही काही करू शकत नाही असं जर का कोणाला वाटत असेल तर लोकाभिमुख जे काही प्रशासन असतं, लोकाभिमुख योजना राबवण्याची खरी हिंमत ही कामगार कर्मचाऱ्यांच्यात आहे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे. हे स्वतंत्रपणे दाखवून देण्याची गोष्ट आहे आणि हा लोकांच्या मनामध्ये, कामगार कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जो स्वाभिमान आहे तो आज व्यक्त केला, काल व्यक्त केला आणि म्हणून आज ही निषेध सभा होती. आणि माननीय आयुक्त सुद्धा मागच्या वेळेसही माननीय करीर साहेब इथे आले होते आणि असाच प्रसंग घडला होता. 1 तासभर लोकांनी इथे मुकनिदर्शनं केली. मुख्य सभा ही लोकांची प्रतिनिधींची आहे. लोकांचे म्हणजे गुंड म्हणजे लोकांचे प्रतिनिधी नाहीयेत, ज्यांचा आवाज नाही, जे सर्वसामान्य माणसं आहेत ती सामान्य लोक आहेत. हे कोणाचे प्रतिनिधी आहेत? थोडक्या मताने निवडून येऊन जर का गुंडगिरीच्या बळावर हे राज्य करणार असतील तर आम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारापासून सगळे अधिकार आमच्या पुढे सगळ्या फायली असतात, आम्हाला सगळं माहिती असतं आणि जी दडपण आणली जातात ती दडपण मोडून काढायला हा शासकीय कर्मचारी नक्की पुढे येईल असा मला विश्वास वाटतो. आजच्या प्रसंगामध्ये इथे महसूल खात्याचे पाचुरणे आलेले आहेत. ज्या सोनवण्यांचा खून केला त्याच्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. मला असं वाटतं की IAS अधिकाऱ्यांनी सुद्धा कामगार कर्मचाऱ्यांच्या बरोबर येणं, रस्त्यामध्ये उतरणं आणि आपला एक स्वाभिमान दाखवणं की एक IAS कॅडरच्या अधिकाऱ्यांना कोणी कालचे आले आमदार कमी वयाचे केवळ एक टर्रेबाजीमध्ये त्यांना जाब विचारणं, त्यांना हवे तसे GR काढायला भाग पाडणं आणि त्यांच्याच वरतीवर कुरघोडी करणं ते क्रीम आहे, समाजामधल्या बुद्धिमत्तेचे क्रीम आहे. आणि अशा पद्धतीच्या लोकांचा अपमान डॉक्टर्सचा, इंजिनियर्सचा आपण सहन करू नये असं आम्ही सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करतो. आपण सर्वांचं पाठिंबा आणि आपण सर्वांनी घेतलेली भूमिका याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि आपण आपली जी एकजूट आहे ती अशीच राहावी अशी मनापासून मी इच्छा व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो.
आणि असे प्रकार यापुढे घडू नये यासाठी आपण जे करता आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो.